1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या अविकारिका चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणार आहे त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे. नेहरू नगर पिंपरी येथे शनिवारी ही जनजागृती करण्यात आली. यावेळी निर्माता दिग्दर्शक CA अरविंद भोसले, निर्माते अरुण जाधव, माजी नगरसेवक राहुल भोसले यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. काय झालं कचरा नको ग बाई, मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई. अगं हो 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 हो, एवढी काय गिरणीवाणी फडाफडा 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 फडकायला लागली? अरे बाबा, ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं करू वर्गीकरण, स्वच्छ ठेवू घर परिसर आणि अंगण, मग होईल प्रदूषण मुक्त पर्यावरण. आणि म्हणून तर म्हणते काय, कचरा नको ग बाई, मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई. अगं हो हो हो, अचानक तुझ्यात एवढं स्वच्छतेचं भूत घुसलं कस काय? अरे बाबा, काल मी मोबाईलवर एक मराठी चित्रपटाचा टीजर बघितला. टीजर? आणि कोणत्या पिक्चरचा? अवकारिका. अवकारिका म्हणजे काय ग? बघ जरा विचार कर मंडळी, तुम्ही बी जरा विचार करा. आपल्या आसपास होणारा कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांची महती सांगणारा आणि पर्यावरण जनजागृती करणारा मराठी पिक्चर येतोय, तो म्हणजे अवकारिका. अगं सगळं खरंय, पण अवकारिका या शब्दाचा अर्थ काय? अवकारिका हा संस्कृत शब्द आहे. कचरा कुंडीला संस्कृत मध्ये अवकारिका म्हणतात. अरे वा वा वा, आईला मला तरी माहितच नव्हतं. म्हणजे अवकारिका नावाप्रमाणे झक्कास आणि आपल्या हृदयाला भिडणारा विषय दिसतोय. पण बरं का शाहीर, आज तुम्ही चक्क शायरी सोडून भारूड गायलो आणि ते बी झक्कास झालं बघा. अरे बाबा, हे भारूड नव्हतं, हे सर्व सुजाण नागरिकांच्या मनातलं गारूड होतं. चल तुला दाखवतो आपल्या मराठी माणसांचं काय काय चाललंय ते. चला की. राम राम दादू. राम राम सदू. दादू, लई दिवसांनी भेटला राव, पण बरं झालं भेटला. चल, मी पिक्चर बघायला चाललोय, येतं का? पिक्चर? कुठला पिक्चर? अवकारिका. अवकारिका साऊथ आहे काय? अरे नाही रे बाबा, मराठीच आहे. ज्या मराठी पिक्चरला सेन्सॉर बोर्डाने यू रेटिंग दिलंय. काय सांगतो? आणि मग लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणात्मक दृष्ट्या अतिशय चांगला चित्रपट म्हणजे अवकारिका. काय सांगतोस? अरे बाबा, सुनिधी चौहान, कैलाश खेर, ज्ञानेश्वर मेश्राम यासारख्या चांगल्या गायकांनी या चित्रपटासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने गाणी गायली आहेत. क्या बात आहे. अरे तुला सांगतो, सुनिधी चौहान यांच्या आवाजात का रे बाबा हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. अरे वडिलांचं आणि मुलीचं नातं काय असतं हे सांगणारं गाणं ऐकलं की मन भरून आल्याशिवाय राहत नाही बाबा. हे कचरावाल्या, अरे हो ना बाजूला, माझ्या अंगावर उडतंय दिसतंय का नाही तुला? आयला, कचरा करणार तुम्ही आणि मला म्हणताय होय कचरावाल्या? आता काय केलंस तू? अरे त्याला अक्कल पाहिजे ना, माझ्या अंगावर कचरा उडतोय दिसत नाही त्याला? अरे बाबा, आपण केलेली घाण हे लोक साफ करतात, स्वतःच्या कपड्याचा विचार न करता. अरे आपल्या घरातल्या कचऱ्याचा वास आपल्याला सहन होत नाही आणि हे लोक संपूर्ण शहराच्या कचऱ्याचा वास सहन करतात, संपूर्ण शहर साफ ठेवतात. आपल्यामध्ये आणि रोगराईमध्ये हे लोक योद्धा म्हणून उभे आहेत. आणि याच समाजातल्या खऱ्या हिरोंची कथा म्हणजेच अवकारिका सिनेमा. अरे यार, सॉरी यार सदू, माझं चुकलंच. मी आत्ता जाऊन त्यांची माफी मागतो. आता आपल्याला पिक्चरला जायला उशीर होतोय, चल लवकर. नाही नाही, मला नाही पिक्चर बघायचा आता. का रे? अरे आत्ताच म्हणत होता ना माफी मागतो त्यांची. आता हा पिक्चर बघायला मी एकटा जाणार नाही, तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन पिक्चर बघायला जाणार आणि समाजातल्या या खऱ्या हिरोंना कडकडीत सलाम देणार. म्हणजेच अवकारिका सिनेमा सर्वांना पाहायला सांगणार. कारण मराठी माणसाने एकदा ठरवलं ना तर तो जिद्दीला पेटल्याशिवाय राहत नाही. तेव्हा मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या जवळपासच्या थिएटरमध्ये
1 ऑगस्ट पासून अवकारिका पाहायला विसरू नका. मित्रा, आता कसं माझ्या मनातलं बोललास, तेव्हा मंडळी लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका चित्रपट अवकारिका. तर मंडळी, अवकारिका नावाचा चित्रपट CA अरविंद भोसले 1 ऑगस्ट रोजी घेऊन येत आहेत. यामध्ये सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारी आणि मनोरंजनातून आपल्याला स्वच्छतेचं महत्व पटवून देणारी आगळी वेगळी कथा पाहायला मिळणार. पण प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. अहो, रेड बर्ड मोशन पिक्चर्स अँड म्युझिकचा सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारा अवकारिका चित्रपट येत्या 1 ऑगस्ट रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. स्वच्छता आणि सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारा अवकारिका हा सिनेमा 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय. चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी चित्रपट नक्की पहा. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी येतोय. हा चित्रपट महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली छाप नक्की सोडेल. अहो, श्रेयस देशपांडे यांचे म्युझिक आणि कैलाश खेर, सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजातील गाणी आपल्या काळजाला भिडतात. असा अवकारिका 1 ऑगस्ट पासून सर्वांनी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा. अवकारिका हा केवळ सिनेमा नसून ती एक चळवळ आहे, जी आपल्याला निसर्ग व स्वच्छतेबद्दल जागरूक करून त्याची जबाबदारी घ्यायला भाग पाडेल. हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन तर करेलच, पण त्याचबरोबर लोकांना जागरूक करून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरित करेल. त्यामुळे हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पाहावा. चेल्या, आता तुझ्या आवाजात होऊन जाऊ दे काहीतरी. उघडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. बाई फू उघडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. स्वच्छतेचं महत्व पटवून देणारा, सफाई कामगारांची काळमाळ सांगणारा, अरविंद भोसलेच्या पिक्चरला करते सारे वावा, त्याचं नाव अवकारिका. बाई फू उघडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. बाकी काही नको, अहो हवी तुमची दादर, ध्येय समाजासाठी जबाबदारीची सादर. त्याला ठेवा 1 ऑगस्ट, घालू नका मोका, त्याचं नाव अवकारिका. बाई फू उघडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. बाई फू उघडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. बाई फू उघडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. आपण मराठी सिनेमामध्ये प्रमोशनसाठी खास एक वेगळं पण आणलेलं आहे. आपण जे ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना, त्या अनुषंगाने आपण काय केलं की जे आपले जे फोक होते, जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य इथं आपण स्टार्ट केलं. स्ट्रीट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात पथनाट्य यायची, आपल्याला बरंच काही ज्ञान शिकून जायची, संस्कार व्हायचे आपले. तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण त्या पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आलो आहे. इव्हन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांच्याकडून प्रमोशन, कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे पोतराज म्हणा, गोंधळे सगळे आपल्यासाठी धावून येतात आहेत. सगळ्यांना ॲक्सेप्टन्सी आले की ह्या सिनेमाचं आपण पूर्णपणे प्रमोशन करू. सिनेमा, स्वच्छता, पर्यावरण, सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी आहे. हा फार महत्त्वाचा विषय. हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे, कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी, वातावरण पोषक करण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा आम्ही घेऊन आलो आहे. आणि नक्की बघा. मी सगळ्यांना विनंती करतो, 1 ऑगस्ट 2025 रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतोय. तो आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या ह्या निरनगर म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे. या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे. आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे. मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता, कचरा, लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात, खरकटं सांडतात किंवा काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुंकतात. मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा. मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती. पण हा सिनेमा बघितला मी थोडा, तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर 100% लोकांमध्ये फरक पडणार आहे. लोक कचरा करणार नाहीत. बऱ्यापैकी
गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुकणारी लोक थोडं त्यांना लाज वाटेल तर थुकणार नाहीत, कंट्रोलमध्ये येईल. आउटकारिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले. लोकांचे भावनिक प्रश्न झाले, लोकांचे जे कामकाज करताना जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची वाचा फोडायला म्हणजे असं कोण सापडत नव्हतं आम्हाला. पण या माध्यमातून आम्हाला खूप म्हणजे मोठी म्हणजे असा वाव भेटलेला आहे. त्यामुळं खरंच लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि आउटकारिकाच्या माध्यमातून जे भोसले सरांनी जो काही प्रयत्न केलेला आहे खरंच त्यांचा खूप आभार मानतो. लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल याची अपेक्षा व्यक्त. धन्यवाद. ठिकाणी हा पिक्चर केला, परंतु आतापर्यंत कुणी हा स्वच्छता पिक्चर कुणी नाही केला. माणसाला संपत्तीपेक्षा आरोग्य चांगले असे हा महत्त्वाचा पिक्चर आहे. तर सर्वांनी हा पिक्चर बघावा. कमीत कमी भावना मी विनंती करतो की झोपडपट्टीच्या लोकांना फुकट पिक्चर दाखवा विशाल थिएटरमध्ये, अशी मी भावना विनंती करतो. या ठिकाणी धन्यवाद. प्रचार आणि प्रसार आम्ही स्वतः करणार आहोत. या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आपल्या नेहरूनगरमध्ये प्रचार प्रसार सुरुवात केला. या ठिकाणी भोसले परिवारांचा या ठिकाणी सर्व त्यांचा हात आहे. या ठिकाणी एवढं बोलून थांबतो. जय भीम जय बुद्ध. आंबेडकर नगरमध्ये राहतो. हा जो पिक्चर आपण निर्मिती केलेला आहे अरविंद शिंदे सरांनी, तो पिक्चर चांगल्यात चांगला आहे आणि पर्यावरणासाठी आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर बघावा आणि प्रत्येक घरामध्ये न्यावं आणि आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीला दाखवलं तर अजूनही त्याचा इफेक्ट कारण ज्यांच्या हाती पाळण्याची दोरी देशाचा उद्धार करी त्या महिलांनी जरा बघितलं तर त्या पिक्चरचा इफेक्ट सगळ्यांवर. धन्यवाद.